अच्युतगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महा टी इंग्लिश ग्रामर। आजपासून आपण इंग्लिश ग्रामर स्टार्ट करत आहोत। त्यामध्ये आज पहिलं चॅप्टर आहे पार्ट ऑफ स्पीच। चला, पार्ट ऑफ स्पीचला मराठीत काय म्हणतात सर्वांनी कमेंट्समध्ये द्यायचे आन्सर। पार्ट ऑफ स्पीच आज आपण काय स्टार्ट करत आहोत, पार्ट ऑफ स्पीच। जर तुमचा आन्सर असेल शब्दांच्या जाती, तर करेक्ट आहे। पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय, शब्दांच्या जाती। सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत, पार्ट ऑफ स्पीचची डेफिनेशन। तर पार्ट ऑफ स्पीचची डेफिनेशन काय, सेंटेन्स इज द ग्रुप ऑफ मीनिंगफुल word are divided into different kind or classes. Word used in sentence according to their work is called as a part of speech. बघा, स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत। सेंटेन्स इज द ग्रुप ऑफ मीनिंगफुल वर्ड। मीनिंगफुल वर्ड, आता सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य। बघा काय सांगितलं आपल्याला, सेंटेन्स इज द ग्रुप ऑफ मीनिंगफुल वर्ड। सेंटेन्स म्हणजे काय, वाक्य। मीनिंगफुल वर्ड म्हणजे काय, अर्थपूर्ण शब्द। इथे काय दिलं आपल्याला, ग्रुप दिलेला आहे म्हणजे काय, सेंटेन्स इज द ग्रुप ऑफ मीनिंगफुल वर्ड। वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दांचा समूह। त्यानंतर वर्ड आर डिवाइड इंटू डिफरंट काइंड और क्लासेस। डिफरंट काइंड और क्लासेस, बघा काइंड म्हणजे काय, प्रकार। काइंड म्हणजे काय, प्रकार, आणि क्लासेस म्हणजे वर्ग। मग काय सांगितलं, वर्ड आर डिवाइड इंटू डिफरंट काइंड्स और क्लासेस। शब्द वेगवेगळ्या प्रकारात किंवा वर्गात विभागलेले आहेत। त्यानंतर वर्ड यूज इन सेंटेन्स अकॉर्डिंग टू देअर वर्क इज कॉल्ड एज अ पार्ट ऑफ स्पीच। त्यांच्या कामानुसार वाक्यात वापरलेला शब्द म्हणजे काय, पार्ट ऑफ स्पीच। म्हणजे काय डेफिनेशन आहे, सेंटेन्स इज द ग्रुप ऑफ मीनिंगफुल वर्ड आर डिवाइड इंटू डिफरंट काइंड और क्लासेस। वर्ड यूज इन सेंटेन्स अकॉर्डिंग टू देअर वर्क इज कॉल्ड एज अ पार्ट ऑफ स्पीच। बघा, मी तुम्हाला डेफिनेशन एवढी का समजून सांगते, कारण तुम्हाला डायरेक्टली, तुम्ही जर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर बघितले असेल तर डायरेक्टली पार्ट ऑफ स्पीचची डेफिनेशन किंवा कसलीही डेफिनेशन तुम्हाला विचारले जाते। त्यामुळे डेफिनेशनही व्यवस्थितरित्या समजून घ्यायची, ठीक आहे। त्यानंतर इन इंग्लिश वर्ड आर डिवाइड इंटू 8 क्लासेस। दीज आर, किती क्लासेस आहे, 8। फर्स्ट इज नाउन, सेकंड इज प्रोनाउन, थर्ड इज वर्ब, फोर्थ इज एडजेक्टिव्ह, फिफ्थ इज एडवर्ब, सिक्स्थ इज प्रिपोजिशन, सेवन्थ इज कंजंक्शन आणि एट्थ इज इंटरजेक्शन। नाउन म्हणजे काय, नाम। त्यानंतर प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, वर्ब म्हणजे क्रियापद, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, ऍडवर्ब म्हणजे क्रिया विशेषण, क्रिया विशेषण। त्यानंतर प्रिपोजिशन, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय। त्यानंतर कंजंक्शन, कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय। ठीक आहे। त्यानंतर इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक अव्यय, उद्गारवाचक अव्यय। सर्वात पहिले आपण काय बघणार आहोत, नाउन। तर व्हॉट इज द मीनिंग ऑफ नाउन, व्हॉट इज द मीनिंग ऑफ नाउन। नाउन म्हणजे काय, नाउन म्हणजे अ नाउन इज अ वर्ड विच इज यूज टू नेम अ पर्सन। फॉर एक्झाम्पल, राजेश, स्नेहा, गोविंद, प्लेस, नासिक, इंडिया, USA, अ थिंग, बुक, ग्लास, टेबल, चेयर, और एन आयडिया, अँगर, गुडनेस, ट्रूथ, करेज। बघा, अ नाउन इज अ वर्ड विच इज यूज टू नेम अ पर्सन। म्हणजेच काय, नाम हा एक शब्द आहे जो एखाद्या व्यक्तीच्या नावासाठी वापरतात। म्हणजेच फॉर एक्झाम्पल, राजेश, स्नेहा, गोविंद। प्लेस, आता प्लेस म्हणजे काय, जागेसाठी, आता नाशिक, इंडिया, USA, अ थिंग, तर वस्तू, वस्तूमध्ये काय, बुक, ग्लास, टेबल, चेअर, और एन आयडिया, कल्पनासाठी काय, अँगर, अँगर म्हणजे काय, राग। त्यानंतर गुडनेस म्हणजे काय, चांगुलपणा,
चांगुलपणा. त्यानंतर ट्रुथ म्हणजे सत्य आणि करेज म्हणजे ध्येय. ठीक आहे. बघा काइंड्स ऑफ नाउन. देर आर 5 काइंड्स ऑफ नाउन. म्हणजे नाउनचे किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात. फर्स्ट इज अ कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय? कॉमन नाउनला मराठीत म्हणतात सामान्य नाम. सामान्य नाम. बघा डेफिनेशन काय त्याची? द नाउन यूज इन द सेंटेन्स विच शो सेम क्लास ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग इज कॉल्ड एज अ कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय? वाक्यातील ज्या नामामधून एकाच गटातील किंवा प्रकारातील व्यक्ती, प्राणी, वस्तू किंवा स्थळांचा बोध होतो अशा नामांना काय म्हणतात? सामान्य नाम म्हणतात. फॉर एक्झाम्पल आता बघा इथे एक मुलगी, तिचं नाव आहे मेघा, दुसरी मुलगी तिचं नाव आहे मनीषा वगैरे अशा 3 मुली उभ्या आहेत. आपण ह्या तिघींना एकच नावाने बोलू शकतो का? आता आपण इथं मेघा आहे तर हिला मेघाला मनीषा म्हणू शकतो का? नाही. पण आपण तिला मुलगी म्हणू शकतो. हिलाही आपण मुलगी म्हणू शकतो, हिलाही मुलगी म्हणू शकतो आणि हिलाही मुलगी म्हणू शकतो. म्हणजे काय झालं? कॉमन नाउन झालं. बघा एक्झाम्पल दिलंय, दिस गर्ल इज अ व्हेरी गुड. गर्ल काय झालं? ते कॉमन नाउन झालं. दिस गर्ल इज अ व्हेरी गुड. ही मुलगी खूप चांगली आहे. मुलगी काय झालं तुमचं? कॉमन नाउन. तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असतं त्यातील कॉमन नाउन ओळखायला एक्झाम्पल येतं. त्यामुळे इथे काय येणार आहे? गर्ल इज अ कॉमन नाउन. त्यानंतर गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. आता गंगा तर विविध नद्यांना विविध नाव असतं त्यामुळे गंगा हे काही कॉमन नाउन नाही. तर रिव्हर काय? कॉमन नाउन आहे. रिव्हर इन इंडिया. ठीक आहे. रिव्हर काय झालं तुमचं? कॉमन नाउन. त्यानंतर नेक्स्ट बघा सेकंड, अ प्रॉपर नाउन. अ प्रॉपर नाउन म्हणजे काय? विशेष नाम. विशेष नाम. डेफिनेशन काय? आत्ताच बघा मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, 3 मुली आहे त्यांची नावं सांगितले. म्हणजे काय ते तिघींचे जे मी वेगवेगळे नावं सांगितले ते काय होते? त्यांचे विशेष नाव होते. प्रत्येकीचं काय वेगवेगळं एक विशेष नाव होतं. आणि कॉमन नाउन म्हणजे काय? ती मुलगी, त्या मुली हे काय झालं? कॉमन नाउन. बघा डेफिनेशन, अ प्रॉपर नाउन. नाउन यूज इन द सेंटेन्स विच एक्सप्रेस मिनिंग ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन ऑर प्लेस ऑर थिंग इज कॉल्ड एज अ प्रॉपर नाउन. वाक्यातील ज्या नामामध्ये निश्चित व्यक्ती, स्थळ किंवा वस्तूंचा उल्लेख होत असेल अशा नामाला काय म्हणतात? विशेष नाम म्हणतात. बघा एक्झाम्पल दिले त्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं? प्रॉपर नाउन काय? बघा मी हे तुम्हाला एक्झाम्पल दिले त्यातील तुम्हाला प्रॉपर नाउन काय हे कमेंट्समध्ये सांगायचे. गजानन इज अ क्लेवर बॉय. गजानन इज अ क्लेवर बॉय. यातील प्रॉपर नाउन काय? बघा या गजानन इज अ क्लेवर बॉयचा अर्थ काय होतो? गजानन हा हुशार मुलगा आहे. यातील प्रॉपर नाउन काय? गजानन. ठीक आहे. त्यानंतर कुलू मनाली इज अ ब्युटिफुल पिकनिक स्पॉट. पिकनिक स्पॉट. आता पिकनिक स्पॉट आपण बहुतेक ठिकाणांना बोलतो इथला पिकनिक स्पॉट छान आहे वगैरे असं म्हणतो. हे झालं कॉमन नाउन झालं. कुलू मनाली. आता कुलू मनाली एकाच ठिकाणाला म्हणू ना, प्रत्येक ठिकाणाला म्हणू का? नाही. तर काय येणार आहे? कुलू मनाली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? समूहवाचक. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. डेफिनेशन काय? अ नाउन यूज इन सेंटेन्स विच शो ग्रुप ऑफ कलेक्शन ऑफ पर्सन थिंग्स इज कॉल्ड एज अ कलेक्टिव्ह नाउन. काय सांगितलंय? नाउन यूज इन सेंटेन्स विच शो ग्रुप ऑफ कलेक्शन ऑफ पर्सन थिंग्स इज कॉल्ड एज अ कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे काय? वस्तूंचा किंवा व्यक्तींचा समूह दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? समूहवाचक नाम असे म्हणतात. बघा एक्झाम्पल वरून तुम्हाला समजेल. द पोलीस डिस्प्रेस द क्राऊड. डिस्प्रेस द क्राऊड याचा अर्थ काय होतो? पोलिसांनी जमावाला पांगवले. क्राऊड हे काय झालं? समूहवाचक. क्राऊड म्हणजे काय? समूहवाचक. ओके. जमाव. क्राऊड आता तिथे जमाव होता म्हणजे अनेक व्यक्ती असतील तेव्हा तो जमाव असला म्हणजे तो समूह होता. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अ हार्ड ऑफ कॅटल इज अ पासिंग. कॅटल म्हणजे काय? कळप. हार्ड काय? गुरांचा. गुरांचा कळप जात आहे. अ हार्ड ऑफ कॅटल इज पासिंग. गुरांचा कळप जात आहे. हार्ड काय येणार आहे तुमचं? कळप. कळप काय येणार आहे? समूहवाचक नाम येणार आहे म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन.
नेक्स्ट बघा ॲन अबस्ट्रॅक्ट नाउन. अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय, त्याला मराठीत म्हणतात भाववाचक नाम. भाववाचक नाम. बघा त्याची डेफिनेशन काय. Noun used in the sentence which show quality, action or state of the animal, thing or person is called as a abstract noun. काय सांगितलंय, noun used in a sentence which show quality, action or state of the animal, things or person is called as a abstract noun. ज्या नामामुळे व्यक्ती किंवा प्राणी किंवा वस्तूंच्या गुणांच्या अवस्थेचा किंवा व्यक्तीचा बोध होत असेल अशा नामाला काय म्हणतात, भाववाचक नाम म्हणजेच काय अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतात. बघा एक्झाम्पल वरून तुम्हाला समजेल. आय लव्ह हॉनेस्टी. आता हॉनेस्टी म्हणजे काय, हॉनेस्टी म्हणजे काय, प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा. बघा आता तुम्ही एखाद्याला काम दिलंय, त्याने ते एकदम व्यवस्थितरित्या केलं, कसलाही फ्रॉड न करता तुम्ही त्याच्यावर जे काम सोपवलेलं होतं ते तुम्ही लक्ष न देता त्याने ते काम खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केलं, कसलाही फ्रॉड न करता. तर आपण काय म्हणतो, तो प्रामाणिक माणूस आहे, त्याने प्रामाणिकपणे काम केलंय. म्हणजे आपण काय करतो, त्यांनी केलेल्या कामाला त्याला ती संज्ञा देतो. म्हणजे त्यांनी केलेल्या कामाला आपण म्हणतो की प्रामाणिकपणा. म्हणजे आता ते दिसतं का आपल्याला, नाही, त्याच्या कामामुळे आपण त्याला असं नाव दिलेलं असतं, प्रामाणिकपणा. ठीक आहे. म्हणजे काय, भावना आहे ती. प्रामाणिकपणा काय आहे, एक भावना आहे. आय लव्ह हॉनेस्टी. हॉनेस्टी काय आहे, भावना आहे. त्यानंतर बघा, विदाऊट हेल्थ देअर इज नो हॅपीनेस. विदाऊट हेल्थ देअर इज नो हॅपीनेस. आरोग्याशिवाय सुख नाही. हॅपीनेस काय झालं, सुख. सुख आपण म्हणतो ना, जर तुझं आरोग्य चांगलं असेल तर आपण सुखी असतो, आरोग्य खराब असेल तर आपण सुखी नसतो. हॅपीनेस ही काय झाली, भावना झाली. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, मटेरियल नाउन. मटेरियल नाउन म्हणजे काय, पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम. द थिंग्स विच कॅन नॉट बी काउंट न्यूमरिकली दॅट थिंग इज कॉल्ड मटेरियल नाउन. द थिंग विच कॅन नॉट बी काउंट न्यूमरिकली दॅट थिंग्स इज कॉल्ड मटेरियल नाउन. जे पदार्थ 1, 2, 3 या संख्येने मोजता येत नाही, कॅन नॉट बी काउंट, अशा पदार्थांना काय म्हणतात, पदार्थवाचक नाम म्हणतात. बघा मिल्क, तुम्ही 1 मिल्क 2 मिल्क म्हणता का, नाही, लिटरमध्ये मोजतात. बघा गोल्ड आपण 1, 2 मध्ये मोजतो का, नाही मोजत. त्यामुळे काय, मिल्क इज गुड फॉर हेल्थ. म्हणजे काय, दूध आरोग्यासाठी चांगले. पण आपल्याला इथे काय पाहिजे, पदार्थवाचक नाम ओळखायचं. तर मिल्क. गोल्ड. अ गोल्ड इज अ व्हेरी कॉस्टली मेटल. अ गोल्ड इज अ व्हेरी कॉस्टली मेटल. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट्समध्ये द्यायचं. मटेरियल नाउन काय येणार आहे या वाक्यातील, मटेरियल नाउन काय येणार आहे. होमवर्कसाठी सर्वांनी आन्सर कमेंट्समध्ये द्यायचं आहे. तर याच प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथे संपलं. जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तसेच शेअर करा. थँक्यू.